मिल चुके हैं कि प्रोसेस हमारे सीनियर बताएंगे। नहीं, वो हमारा डिपार्टमेंट नहीं है। प्लीज चला चला चला, सोडा सोडा। तर पोलीस आपण बघतोय दाखल झालेले आहेत लीलावती रुग्णालयात आणि सविस्तर माहिती देत आहेत माझे सहकारी निवृत्ती बाबर आपल्याला। निवृत्ती, नक्कीच सुमित, थोड्याच वेळापूर्वी सारा अली खान देखील लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेली आहे। मुंबई पोलिसांची एक टीम जी आहे ती टीम सैफ अली खान यांच्या राहत्या बांद्रा वेस्ट या राहत्या घरी पोहोचली होती। दुसरी टीम जी आहे ती लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचलेली आहे। संपूर्ण त्यांचे कुटुंबातील काही सदस्य देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांच्याकडून मुंबई पोलिसांची एक टीम जी आहे ती देखील माहिती घेणार आहे, कारण की प्राथमिक माहिती अशी देखील मिळते की ज्यावेळेस सैफ अली खान यांच्यावरती जो हल्ला झाला होता त्यावेळेस त्यांची पत्नी त्यांचा इंस्टाग्राम स्टोरी जी होती ती बाहेर एका बाहेरच्या ठिकाणाची स्टोरी होती, त्याच्यामुळे अशी देखील माहिती मिळते की ज्यावेळेस त्यांच्यावरती हल्ला झाला होता तेव्हा त्यांच्या घरामध्ये त्या स्वतः नव्हत्या। त्याच्यामुळे आता त्यांच्या पत्नींकडून आणि संपूर्ण कुटुंबांच्या माणसांकडून जी आहे ती माहिती घेतली जाणार आहे। सारा अली खान देखील लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचलेली आहे। 3:30 वाजता खरं तर सैफ अली खान यांना या लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि त्यांच्यावरती उपचार देखील तातडीने सुरू करण्यात आले। सुरुवातीला जे आहे ते 6 वार असल्याची माहिती समोर येत होती, त्यामधले 2 वार जे आहेत ते खोलवर असल्याची देखील माहिती मिळत होती, त्यामुळे त्याच्यावरती शस्त्रक्रियेचं देखील काम सुरू करण्यात आलं होतं आणि शस्त्रक्रिया जी आहे ती शस्त्रक्रिया पूर्ण झाल्याची देखील माहिती मिळते। त्याच्यामुळे आता रुग्णालयाकडून अधिकृत स्टेटमेंट जे आहे ते थोड्याच वेळामध्ये जारी करण्यात येणार आहे, परंतु अशी देखील माहिती मिळते की काही धारदार शस्त्र जे असतं त्या धारदार शस्त्राचा काही भाग जो आहे तो खोलवर जखम जी झाली होती त्याच्यामध्ये मिळाल्याची देखील माहिती सध्या मिळते। त्याच्यामुळे आता मुंबई पोलिसांची टीम जी आहे ती टीम लीलावती रुग्णालयात पोहोचलेली आहे। त्याच्यामुळे त्यांच्या कुटुंबांकडून काय एकंदरीत माहिती घेतली जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। आणि तर लीलावती रुग्णालयाच्या बाहेर पोलीस आलेले आहेत आणि त्याच दरम्यान फॉरेन्सिकची टीम जी आहे ती दाखल झालेली होती आणि या फॉरेन्सिकच्या टीमच्या माध्यमातून संपूर्ण फिंगरप्रिंट्स जे आहेत ते घेण्याचं काम जे आहे ते केलं जात आहे। खरं तर सैफ अली खान यांच्या 12व्या मजल्यामधल्या घरामध्ये एकंदरीतच रात्री जी चोर आणि सैफ अली खान यांच्यामध्ये झटापट झालेली होती त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती सध्या फॉरेन्सिक टीम जी आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि या फॉरेन्सिक टीम मधनं या संपूर्ण घटनेची अधिकची तपासणी जी आहे ती त्यांच्याकडनं होताना सध्या तरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। पोलिसांचं पथक देखील डिपार्टमेंट से फिंगरप्रिंट मिल चुके हैं, अब आगे की प्रोसेस हमारे सीनियर बताएंगे। नहीं, वो हमारा डिपार्टमेंट नहीं है। चला चला, सोडा सोडा। 6 वार होतात आणि 6 पैकी 2 वार जे आहेत ते अतिशय गंभीर आहेत। बाकी कुछ नहीं। हमारे डिपार्टमेंट फिंगरप्रिंट का स्लीपर डॉग भी आया था। वो हमारे डिपार्टमेंट कितने अलग-अलग फिंगरप्रिंट्स मिले हैं? कहाँ सकते हैं? कहाँ के लिए? कहाँ के लिए? सर आपने कहाँ के लिए है? ये कहाँ के फिंगरप्रिंट्स के बाहर हम बता नहीं सकते, प्लीज सॉरी। लिफ्ट के अंदर से फिंगरप्रिंट्स हुई है, घर के अंदर से ही लिए गए। कहाँ से सैंपल लिया है? कहाँ से सैंपल लिया है? सैंपल कहाँ से लिया है? ये फॉरेंसिक के पुलिस कर्मचारी यहाँ पर अपनी बैग वो लेके गए हैं। ये देखिए एंट्री वो कर रहे हैं कि क्या क्या सैंपल नाम बताना। लेके गए हैं। सैंपल कहाँ से